नमस्कार मंडळी. तर आज जेवणाला काय आहे बघूया. आज नाही जेवण नसणार, आज काहीतरी वेगळं असणार. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर हे आहे अंड्याचं ऑमलेट. आज अंड्याचं निमिष केलेलं नाहीये, तर मी ते अंड्याचं ऑमलेट स्वतः केलेलं आहे. तर हे आहे कांदा पोहे आणि हे कांदा पोहे विशेष आहेत म्हणजे ह्याच्यात मी शेंगदाणे घातलेले आहेत. तर शेंगदाण्यामध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो आणि शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. ज्यावेळेस आपल्या गुडघ्याचं वंगण कमी होतं त्यावेळेस शेंगदाणे खावे गुळाबरोबर. म्हणजे आपल्याला प्रोटीनची कमतरता पूर्ण होते आणि आपल्याला प्रोटीनची गरज भासत नाही. तर चला आपण कांदे बरोबर शेंगदाणे खाऊया. काही काही जण शेंगदाणे काढून टाकतात, तर तसं करू नका. शेंगदाणे आवडीनं खावा. तर हे कांदा पोहे किती मस्त झालेले आहेत. चला गरमागरम कांदा पोहे खाऊया आणि सोबत प्रोटीनचा सोर्स म्हणजे अंड्याचं ऑमलेट. अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि बरेचसे विटॅमिन्स असतात. ते माझ्या आता लक्षात नाही आहे. तुम्हाला नंतर YouTubeवर पाठ करून सांगतो. तर चला आता पोटभर नाश्ता करूया. तुम्ही नाश्त्याला काय काय खाता? मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण नाश्त्याला पोहे खातो, उपीट खातो, शिरा खातो. थँक यू.